नमस्कार. विशेष मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे. करोना विषाणूचा एक प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे, भारतासमोर आहे, महाराष्ट्र राज्यासमोर आहे. आणि मग हा नाविन्यतम जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारचे दिशानिर्देश जारी करते. काही चुका होतात, पण नुकतंच राज्य सरकारनं जो एक दिशानिर्देश जारी केलेला आहे आणि तो म्हणजे मद्य विक्रीबाबतचा. माझ्या मते इट्स अ ब्लंडर. 100% हा निर्णय चुकीचा आहे. हे फक्त भावनात्मकदृष्ट्या किंवा सेंटिमेंटली मी बोलत नाही, तर याची जी आहे नेमक्या याच इश्यूची आपण आता चिरफाड करू. नेमकं हा निर्णय जर सरकारने घेतला असेल तर त्याच्या मागे सरकारची काय मनीषा असेल आणि त्याहून महत्त्वाचं या निर्णयाचे काय दुष्परिणाम असणार आहेत याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण करू. मित्रांनो, मद्य विक्री किंवा मद्यपान म्हटलं की सहसा आपण त्याला लाईटली घेतो, आपण त्याला कॅज्युअली घेतो. पण मित्रांनो, आजची जी या करोना विषाणूमुळे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नक्कीच सरकारचा हा निर्णय लाईटली कॅज्युअली घेण्यासारखा नाही. मग पहिल्यांदा हा आपण विचार करू की सरकारनं जर मद्य विक्री अलाउ केली असेल सगळ्याच झोनमध्ये, मग ते ग्रीन झोन असेल, ऑरेंज झोन असेल आणि रेड झोनमध्ये सुद्धा कंटेनमेंट झोन जर आपण त्या ठिकाणी सोडले तर सरकारच्या दिशानिर्देशानुसार मद्य विक्रीला परवानगी दिलेली आहे. काही कंडिशन्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि काही जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला 17 मे पर्यंत बंदी घातलेली आहे. पण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे आहे मद्य विक्री त्या ठिकाणी अलाउ केलेली आहे. मग का सरकारने हा का निर्णय घेतला असेल? खऱ्या अर्थानं हा निर्णय घेण्यामागे एक सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे, आपल्याला माहिती आहे की या कोविड-19च्या परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन आहे, नॅशनल लॉकडाऊन आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि सगळीच राज्य सरकार आहे त्यांचा जो रेव्हेन्यू आहे, त्यांना येणारा टॅक्सच्या माध्यमातून जो पैसा आहे तो पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आटलेला आहे. त्यांच्याकडे जे आहे एक प्रकारे आर्थिक अरिष्ट निर्माण झालेलं आहे. मग राज्य सरकारांकडे पैसा तरी कुठून येतो? मुख्यतः दोन मार्गातून. एक तर केंद्र सरकारकडून येतो आणि दुसरा राज्य सरकारचे स्वतःचे जे रेव्हेन्यू आहेत, रेव्हेन्यू रिसोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून येतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे कारखानेच जर बंद असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जर बंद असतील तर ना केंद्र सरकारकडे पैसा येणार आहे ना राज्य सरकारकडे पैसा येणार आहे. जर वस्तूंची निर्मितीच झाली नाही, जर वस्तू विकल्याच गेल्या नाही तर GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून जो काही हिस्सा राज्य सरकारांना मिळणार आहे तो हिस्सा राज्य सरकारांना मिळणारच नाही. थोडक्यात राज्य सरकारांकडे पैसेच नाहीत आणि म्हणून आपल्याला माहित आहे की इनफॅक्ट काही राज्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की आता येणाऱ्या महिन्यासाठी त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार कसा द्यायचा या विवंचनेमध्ये हे राज्य सरकार अडकलेले आहेत. मग लॉकडाऊन किती दिवस कंटिन्यू करायचं आणि लॉकडाऊन जरी कंटिन्यू त्या ठिकाणी केलं तरी अशा प्रकारच्या आर्थिक अरिष्टाला कसं सामोरं जायचं याचं एक सोल्युशन म्हणून राज्य सरकारांनी काय सगळ्यात साधं सोपं सोल्युशन त्या ठिकाणी काढलं? दारूची विक्री, मद्य विक्री. जर आपण गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला आणि इन्क्लुडिंग महाराष्ट्र राज्य, 16 भारतातली मोठी मोठी राज्य जर आपण पाहिली तर ऑलमोस्ट 1.75 लाख क्रोर्स, पावणे 2 लाख कोटी एवढा पैसा जो आहे या मद्य विक्रीच्या माध्यमातून स्टेट एक्साइज ड्युटी आपण ज्याला म्हणतो, अबकारी कर जो म्हणतो, त्या अबकारी कराच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. म्हणजे थोडक्यात या दारूवरचा जो कर आहे तो कर राज्य सरकारला मिळतो आणि या कराच्या माध्यमातून, या पैशाच्या माध्यमातून राज्य सरकार वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतं. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत आणि सरकारला हा पैसा येणं बंद आहे. साधारणतः जर महाराष्ट्र सरकारचं आपण उदाहरण घेतलं तर साधारणतः 25% जो महाराष्ट्र सरकारला कर मिळतो, जो रेव्हेन्यू मिळतो, त्या महसुलातला 25% हिस्सा हा एक्साइज ड्युटी, अबकारी कर, मद्यावरच्या अबकारी कराशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतला की इनफ इज इनफ, आता आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून आपण मद्य विक्री जी आहे त्या ठिकाणी अलाउ करू. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा, सरकारनं का हा निर्णय घेतला असेल. दुसरा मुद्दा, सरकार त्या ठिकाणी म्हणतंय की जर तुम्ही जे आहे या दारूशी संबंधित स्टिग्मा किंवा त्याच्याविषयी जे आहे कोणाला आवड कोणाला नावड हा जर आस्पेक्ट आपण कन्सिडर केला तर दारू एक वस्तू आहे, एक नॉन इसेन्शियल आयटम. जशा आम्ही बाकी गोष्टी अलाउ करतोय रेड झोनमध्ये,
बाकी सगळ्या गोष्टी आम्ही अलाउ करतोय काही अपवाद वगळता, तर मग दारू सुद्धा एक वस्तू म्हणून आपण जर कन्सिडर केली तर त्याची खरेदी विक्री काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी असावा, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, सरकारचं म्हणणं असं आहे आम्ही मद्य विक्री जरी अलाउ केलेली असेल तरी त्याच्याशी संबंधित काही नियमावली घालून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की रेस्टॉरंटमध्ये अलाउड नाही, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी पाळलं पाहिजे दारूची विक्री करताना, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे काही नियम जे आहे आम्ही घालून घेतलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातूनच ही आम्ही मद्य विक्री त्या ठिकाणी करणार आहे. एक स्टेप त्याच्या पुढे जाऊ, काही लोकांचं म्हणणं असं असेल की बाबा सगळेच जण जे आहे फक्त मजेसाठी दारू पित नाहीत. काही लोकांमध्ये ऑलरेडी त्यांचं दारूचं डिपेंडन्स एवढं वाढलेलं आहे की आता त्यांना गेल्या काही आठवड्यांमध्ये दारू न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम किंवा एक प्रकारचे जे आहेत त्याच्याशी संबंधित दारू न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत, त्या प्रकारचे काही लक्षणं त्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच्यामुळे काही अंशी त्याला टप्प्याटप्प्यानं कमी करण्यासाठी या दारूची एक औषध म्हणून सुद्धा काही लोकांमध्ये ती त्या ठिकाणी गरज पडू शकते. सरसकट मद्य विक्री तुम्ही जे बंद केलेली आहे तो सुद्धा प्रॉब्लेमॅटिक झोन आहे असं काही लोकांचं म्हणणं असेल. आणि आणखीन एक त्याच्या मागचं कारण जे दिलं जातं की का मद्य विक्री करावी ऑफिशियली, कारण ही मद्य विक्री तुम्ही बंद केली म्हणून ज्याला आपण म्हणू कंट्री मेड लिकर किंवा ज्याला थोडक्यात आपण म्हणतो गावठी दारू, ही गावठी दारू इल्लीगल पद्धतीने बनवण्याचं आणि विकण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय आणि त्याच्यामुळे जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यावर अपाय होऊ शकतात. त्या मिथिल अल्कोहोलचं पॉयझनिंग होऊ शकतं आणि गावठी दारूमुळे जे आहे कित्येक लोकांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. हे जर अवॉइड करायचं असेल तर ऑफिशियली जे आहे मद्य विक्री अलाउ करा. आत्तापर्यंत मी जे सांगितलं पॉझिटिव्ह आस्पेक्ट की का बाबा मद्य विक्री जी आहे का करावी, सरकारनं असा का निर्णय घेतला असेल, ही झाली पॉझिटिव्ह बाजू. पण ही जरी पॉझिटिव्ह बाजू असली तरी याची निगेटिव्ह जर आपण बाजू पाहिली तर निगेटिव्ह बाजू या पॉझिटिव्ह बाजूला जे आहे पूर्णपणे बाजूला सारते. कसं, सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा जो आहे आपण या ठिकाणी सांगितला आणि आपण सांगितलं की बाबा दारू जो आहे फक्त त्याला नॉन इसेन्शियल आयटम म्हणून कन्सिडर करा, बाकी गोष्टी जर विकता येत असतील तर दारू विकू द्यायला काय प्रश्न त्या ठिकाणी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, करोनासारखी जी आपत्ती आपल्यासमोर आलेली आहे, मग बाकी या आज परिस्थितीमध्ये काही इसेन्शियल गोष्टी फक्त तुम्ही त्याची खरेदी विक्री अलाउ करताय, काही इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज तुम्ही अलाउ करताय. आज घडीला सुद्धा रेस्टॉरंट बंद आहेत, आज घडीला जिम बंद आहेत, व्यायामशाळा बंद आहेत. का? कारण कोरोनाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढेल. म्हणजे शरीराला ज्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत, शरीरासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज तुम्हाला जे आहे सुरू करण्याची गरज वाटली नाही, ते तुमच्या प्रायोरिटायझेशन लिस्टमध्ये नाही. पण शरीराला अपायकारक असणारी अशी दारू ही मात्र तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी जे आहे तुमचा त्या ठिकाणी अट्टहास धरतोय दिसतोय, हे कुठेतरी चुकीचं आहे. बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस होतील त्याला प्रायोरिटी अगोदर द्या रादर दॅन दारू नंबर 1. त्याहून महत्त्वाची दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जरी तुम्ही म्हणत असाल की त्या ठिकाणी आम्ही निर्देश दिलेले आहेत सोशल डिस्टन्सिंगचे, खरोखरच सांगा तुमच्या अनुभवावरून आणि तुम्ही जे काही पाहत असाल, जर दारूच्या दुकानासमोर आपण जर गर्दी पाहिली अँड यू कॅन जस्ट इमॅजिन की जी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे कशाची सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे बँकांसमोर गर्दी नसणार आहे, राशन दुकानांसमोर गर्दी नसणार आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त गर्दी ही तुम्हाला जे आहे या दारूच्या दुकानांसमोर दिसणार आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी काही क्लिप पाहत होतो, पुण्यामध्ये जे आहे या मद्यप्रेमींची ऑलरेडी सकाळपासून जे आहे त्यांनी त्या ठिकाणी लाईन सुरू केलेल्या आहेत. आता नंतर त्यांना कळेल की त्या ठिकाणी जे आहे दारू उपलब्ध त्या ठिकाणी नाही, पण अशी तर आमची जनता आहे, असे तर जे आहे ते तळीराम त्या ठिकाणी आहेत. मग कशाचं सोशल डिस्टन्सिंग आणि कशाची प्रिव्हेंटिव्ह मेजर्स याचा सुद्धा सरकारनं कुठेतरी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे माझ्या मते, आज सर्वात मोठा जो प्रश्न आहे या कोविड-19चा आहे. आजपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारची इतकी मोठी महामारी आपल्याला फेस करावी लागली नाही आणि या घडीला आपल्याला माहित आहे या कोविड-19ला जर फाईट करायचं असेल तर इम्युनिटी, प्रतिकारशक्ती ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. जर मद्य विक्री अशा प्रकारे होत असेल, मोठ्या प्रमाणावर जर दारूचं सेवन त्या ठिकाणी होत असेल, 24 तास तो व्यक्ती घरीच पडलेला आहे, दुसरं काही काम नाही आणि हे तळीराम जे आहेत कंटिन्युअसली दारू जर इझिली उपलब्ध त्यांना होत असेल तर दारू जे आहे रिचवत जातील आणि याचा परिणाम काय होईल, त्यांच्या इम्युनिटीवर, त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होईल. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली की पर्यायानं काय होईल, अगोदर तरी तुम्ही ओके होते, अगोदर तरी जे आहे कोरोनाचा तुम्हाला जो आहे संसर्ग होऊ शकत नव्हता, आता तुमची इम्युनिटी कमी झाल्यामुळे, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला तो रोग होण्याची आणि त्याहून महत्त्वाचं त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याची आणि मृत्यू होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढत आहेत. का? कारण तुमची प्रतिकारशक्ती कमी होतीये कंटिन्युअस दारूचं सेवन केल्यामुळे. हा विचार सरकारला येऊ नये का?
ही सुद्धा जी आहे एक गोष्ट आपण या ठिकाणी समजायला पाहिजे. बरं, हा फक्त आरोग्याचाच प्रश्न नाही, सामाजिक सुद्धा प्रश्न आहे. हे लोक दारू पितील, लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रेटामधले आहेत. हे लोक दारू पितील आणि दारू पिल्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण म्हणू घरगुती हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स, हा डोमेस्टिक व्हायलन्स मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढेल. बायका पोरं आहेत त्यांना मारहाण त्या ठिकाणी वाढेल आणि त्याच्याशी संबंधित जे सामाजिक प्रश्न जे आहेत ते सामाजिक प्रश्नांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढेल. सरकारला याचा विचार त्या ठिकाणी करता येत नाही का? आणि माझ्या मते शेवटच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या सरकारनं लक्षात त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा व्यक्ती दारूच्या आहारी गेलेला आहे. आता त्याला आवडो का न आवडो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की गेल्या काही आठवड्यांमध्ये ही दारू उपलब्ध नाहीये. मी म्हणेल इट्स अ ब्लेसिंग इन डिसगाईज. तुला जर दारू सोडायची असेल तर याच्यासारखी उत्कृष्ट संधी कुठली नसणार आहे. सरकारनं ही संधी सामान्य व्यक्तीला देण्यासाठी त्याला जे आहे पूर्ववत त्याच्या हेल्दी लाईफस्टाईलकडे येण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या मद्य विक्रीला चालना देऊन सरकार कुठेतरी जे आहे ब्लंडर करतंय, घोडचूक करतंय असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि लिगली सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारतीय राज्यघटनेचं कलम 47 डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय सांगतं? हे राज्याचं मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटना सांगते की बाबा रे राज्य सरकार, बाबा रे केंद्र सरकार, जितकं शक्य आहे तितकं अशा प्रकारच्या पॉलिसी तुम्ही बनवा की ज्या पॉलिसीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य हे तुम्हाला सुधारता येईल. ज्या पॉलिसीच्या माध्यमातून लिकर बॅन, मद्य विक्री याला बंदी, अशा प्रकारच्या पॉलिसीज तुम्ही आणली पाहिजे. हे मी म्हणत नाही, भारतीय राज्यघटना म्हणते. अशा प्रकारचे सकारात्मक निर्देश हे भारतीय राज्यघटनेने कलम 47 मध्ये दिलेले आहेत. त्याच्याकडे कानाडोळा करून कुठेतरी जे आहे तुम्ही आरोग्याच्या गोष्टींना कानाडोळा करून प्रायोरिटाईज काय करायला पाहिजे त्याला कानाडोळा करून फक्त जर तुम्ही रेव्हेन्यू, फक्त पैसा याच अँगलनं तुम्ही त्याच्याकडे पाहून मद्य विक्री जर अलाव करत असाल तर माझ्या मते ही कुठेतरी मोठी चूक सरकार करतेय आणि लवकरात लवकर सरकारनं ही चूक जी आहे सुधारायला पाहिजे. नाहीतर त्याचे परिणाम ऑलरेडी आपल्याला दिसत आहेत, पण येणाऱ्याही काळामध्ये अतिशय घातक असे परिणाम आपल्याला या सरकारच्या मद्य विक्री अलाव करण्याच्या निर्णयाचे पाहायला मिळतील. माझ्या मते या सगळ्या चर्चेतून एकच मुद्दा मी सांगेल की काही लोक या अल्कोहोलच्या आहारी जरी गेले असतील तरी माझ्या मते इट्स अ ब्लेसिंग इन डिसगाईज. आजची जी संधी आहे ती संधी जी आहे स्वतःवर संयम ठेवण्याची आहे, स्वतःची इम्युनिटी वाढवण्याची आहे. आणि त्याच्यामुळे जर एकदा या संयमाने या फेजमधून जर आपण बाहेर निघालो तर जे आहे एका अर्थानं तुमच्यासाठी, समाजासाठी आणि एकूणच देशाच्या आरोग्यासाठी, सार्वजनिक आरोग्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आशा आहे, अपेक्षा आहे सरकारला ही अक्कल लवकरात लवकर येईल आणि मद्य विक्री संबंधीचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तो लवकरात लवकर सरकार रिव्हर्ट करेल.